ठाण्यामध्ये भाजपकडून शिवसेनेला आव्हान देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे। ठाण्यातही ओनली भाजप करायचंय असं गणेश नाईक यांनी म्हटलंय। आमदार केळकर आणि डावखरे यांच्या मनातही तीच इच्छा आहे असं नाईक म्हणाले। 1995 साली संजू नाईक महापौर झाले तर 2020 सालापर्यंत जयवंत सुतार म्हणजे 25 वर्ष ती महापालिका गणेश नाईकच्या नेतृत्वाखाली लढली गेली, जिंकली गेली। नो पार्टनर, ओनली शिवसेना, ओनली शिवसेना, ज्याला राष्ट्रवादी ओनली राष्ट्रवादी, भाजपमध्ये गेले तर ओनली भाजप, आणि आता भविष्यकाळात भाजप आणि भाजप। ठाण्यामध्ये सुद्धा वाघोले तेच करायचा ना, नक्की आहे। संजय कलकरांशी बोललो मी, निरंजन डावकरांशी बोललो, त्याच्या मनात इच्छा आहे। कुणालाही दूषण न देता दुसऱ्यामध्ये दुर्गुण आहे ते सांगण्यासाठी तुमची गरज नाही। समाज हा चौकस आहे, समाज कोण चांगला कोण वाईट सगळं समजून असतो। आपण निश्चितपणे समाजामध्ये सकारात्मक भावनेतून काम करा। ठाणे हा नेहमीच धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचा, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराचा आजपर्यंत बालेकिल्ला राहिलेला आहे। त्यामुळे ठाणे जिल्हा हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच शिवसेनेचा बालेकिल्ला कायम राहील। संजय राऊतांनी आमच्यात नाक खुपसायची गरज नाही। पण गणेश नाईकांची जी भूमिका आहे त्याच्याशी समतात्मक। गणेश नाईक महायुती म्हणून बोलतायत ना। गणेश नाईक कुठं असं म्हटले का की महायुती सोडून आम्ही काय करू? माझं काय म्हणणं आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याही मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी राज्यामध्ये जाऊन जनता दरबार घेतले पाहिजे। अजितदादाच्याही मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी घेतले पाहिजे। शेवटी आमचे जे सर्व मंत्री आहेत हे मंत्री सर्व म्हणून जर जनता दरबार घ्यायला लागले तर भलं कोणाचं होणार आहे? भलं जनतेचंच होईल ना। म्हणजे समजा शिवसेनेच्या 4 मंत्र्यांनी 4 ठिकाणी जाऊन आलं, त्या ठिकाणी 4 आदेश पारित केले, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी 4 आदेश पारित केले, भाजपचे 4 मंत्री जर जिल्ह्यात गेले तर जिल्ह्याचा फायदा होईल। शेवटी लोकांचे प्रश्न सुटतील। त्यामुळे सर्वांनाच ही मुभा आहे। या राज्यातला मंत्री राज्याचा मंत्री असतो, तो कुठल्याही जिल्ह्यात जाऊन कोणताही जनता दरबार घेऊ शकतो। कुठल्याही जिल्ह्यात जाऊन आपल्या मंत्रिपदाचा जो कारभार दिला आहे, जसं मला महसूल मंत्री आहे, तुम्ही महसूल मंत्री म्हणून कुठल्याही राज्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यात जाऊ शकतो। त्यामुळे कुणाला ना नाहीये, कुणालाही कुठे जाता येईल।